student, now we are going to learn polynomials. In particular, we are going to learn what is the meaning of GCD of polynomials. GCD of polynomials. Now, first of all, I will try to explain this definition with the help of GCD of integers. First, read this definition. Polynomial dx in Rx. Any polynomial dx in Rx. How should we do that? Polynomial, it is called as a GCD. GCD means greatest common divisors. Greatest common divisor. It is called means greatest common divisor. Greatest common divisor of these two polynomial fx and gx. Dx will be the greatest common divisor of Rx. Fx and gx if there are two conditions. First of all, this dx should divide fx as well as gx. Means it should be a common factor of fx, and divide means this is a notation for divide. Dx must divide fx as well as dx divide gx. That means dx is common divisor. Okay, dx is common divisor. And if any polynomial tx is also common divisor, suppose tx also divide fx and gx, then definitely this tx will divide this dx. Meaning कळतो का बघा, परत सांगतोय सिंपल लँग्वेज मध्ये, dx ह्या पॉलिनॉमियलला fx आणि gx चा जीसीडी ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ह्या नावातच काहीतरी आहे. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असं केव्हा म्हणतात, तर तो पहिल्यांदा कॉमन डिवायझर असायला पाहिजे. कॉमन डिवायझर असायला पाहिजे म्हणजे त्या dx ने fx ला पण डिवाइड करायला पाहिजे, gx ला पण डिवाइड करायला पाहिजे. डिव्हिजनचा मीनिंग माहिती आहे, म्हणजे रिमाइंडर 0 यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात dx fx आणि gx चा काय पाहिजे, फॅक्टर्स पाहिजे. डिवाइड करतो म्हणजे काय, फॅक्टर आहे. डिवाइड करतो म्हणजे काय, रिमाइंडर 0 म्हणजेच फॅक्टर आहे. म्हणजे हा dx fx आणि gx चा दोघांचा फॅक्टर आहे. म्हणजे हे बघा, हा वर्ड आला ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. हा कॉमन डिवायझर आहे, पण हा ग्रेटेस्ट आहे. ग्रेटेस्ट आहे म्हणजे काय, अजून सुद्धा fx आणि gx चे जर काही डिवायझर असतील, समजा t हा एक डिवायझर आहे, fx आणि gx चा कॉमन डिवायझर असेल, तर मात्र हा जो tx आहे हा dx ला डिवाइड करेल. म्हणजे काय, परत tx चा कशाचा फॅक्टर असेल, dx चा फॅक्टर असेल. असं जर असेल तर dx चा ग्रेटेस्ट झाला, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो डिवायझर्स असायला पाहिजे. कॉमन म्हणजे दोघांचा कॉमन असायला डिवायझर असायला पाहिजे, आणि तो ग्रेटेस्ट असायला पाहिजे. म्हणजे काय, अजून सुद्धा एखादा कॉमन डिवायझर दोन पॉलिनॉमियलचा असेल, तर त्याला असेल तर तो त्या dx ला काय करायला पाहिजे, डिवाइड करायला पाहिजे. एक एक्झाम्पल तुम्हाला इंटिजरचं परत मी देतोय, की सपोज तुम्हाला 15 आणि 12 आणि 15चा 12 आणि सपोज आणखी दुसरा कुठला तरी घ्या, 20 आणि 30चा जीसीडी पाहिजे. जीसीडी म्हणजे काय, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. म्हणजे तो दोघांना पण डिवाइड करणारा असावा. दोघांना डिवाइड करणारा. पहिल्यांदा मी डिवाइड करणारे नंबर्स लिहितोय. 1 डिवाइड करतो, 2 डिवाइड करतो, 4 डिवाइड करतो, 5 डिवाइड करतो, 10 डिवाइड करतो, 20. हे झाले 20 चे फॅक्टर्स, म्हणजे डिवाइड करतात. नंतर मी लिहितोय 30 चे डिवायझर्स. 1 डिवाइड करतोय, 2 डिवाइड करतो, 3 डिवाइड करतोय, 4 नाही, 5 डिवाइड करतो, ह्याला 6 डिवाइड करतो. नंतर कुठला 15 डिवाइड करतो, आणि 30 स्वतः डिवाइड करतो. म्हणजे ह्याला दोघांना डिवाइड करणारे नंबर कुठले, कॉमन डिवायझर कुठले आहेत. कॉमन डिवायझर कुठले आहेत बघा, 1 आहे, 2 आहे, परत कुठला आहे, 5 आहे, नंतर कुठला आहे, बस एवढेच. आणखी एक आहे, 10 पण आहे ना, अजून कुठला 10 पण आहे. म्हणजे काय, ह्याला कॉमन डिवायझर बघा कुठले कुठले आहेत. 1 पण दोघांना डिवाइड करतो, नंतर 2 पण दोघांना डिवाइड करतो, नंतर 5 पण दोघांना डिवाइड करतो, नंतर 10 पण दोघांना डिवाइड करतो. मीन्स काय आहे, की हा जो जीसीडी कशाला म्हणतात, तर ह्याच्यामधला ग्रेटेस्ट म्हणजे कुठला, 10 हा जीसीडी झाला. 10 हा काय झाला, जीसीडी. म्हणजे त्याचा अर्थ 10 20 ला पण डिवाइड करतो,
30 ला डिवाइड करतो, म्हणजे कॉमन डिवायझर आहे. 20 ला डिवाइड करतो, 30 ला डिवाइड करतो. आणि जर अजून कुठले डिवायझर असतील, हे पण कॉमन आहेत, 1 आहे, 2 आहे, 5 आहे, हे जर असतील तर हे या 10 ला डिवाइड करतात. बघा 1 पण 10 ला डिवाइड करतो, 2 पण 10 ला डिवाइड करतो. थोडक्यात हा ग्रेटेस्ट आहे, म्हणजे कॉमन डिवायझर बरेच आहेत, त्यापैकी हा ग्रेटेस्ट आहे. म्हणजे डेफिनेशन काय, 10 हा दोघांचा पण डिवायझर आहे, म्हणजे डिवाइड 20 डिवाइड 30. आणि अजून जर कॉमन डिवायझर असतील तर ते मात्र 10 ला डिवाइड करतात, आणि म्हणून 10 हा काय ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आहे. ओके, सेम पॉलिनॉमियल मध्ये आहे की dx हा जीसीडी केव्हा असेल तर तो कशाला डिवाइड करतो, fx ला आपण gx ला करतो. आणि अजून सुद्धा एखादा कॉमन डिवायझर असेल tx, दोघांना डिवाइड करणारा म्हणजे कॉमन असेल तर मात्र तो dx ला सुद्धा डिवाइड करेल. अशा वेळेला आपण म्हणतो dx इज अ जीसीडी ऑफ fx अँड gx. आणि लिहिताना असं लिहितात जीसीडी ऑफ fx अँड gx इज dx, fx and gx is dx. That is the definition of dx. I think it should be clear now. Okay, means it should be common divisor. You must divide both polynomial, and if there are another some common divisor, then definitely that will divide it. That will divide dx. Means dx is the greatest common divisor. Okay. Now how to find GCD of two polynomial? Actually, now we will focus on how to find GCD of two polynomial. There are two methods to find GCD. Two methods, two ways method to find GCD. Number one, factorization, and number two, Euclidean algorithm. Algorithm means procedure. Euclidean algorithm. Okay, now one by one I will take by both, आणि तुम्हाला एक्झाम मध्ये जसं सुटेबल वाटेल तसं तुम्ही जीसीडी काढू शकता. फॅक्टरायझेशन मेथड ही ओल्ड मेथड आहे, तुम्हाला माहिती आहे, 7-8 पासून तुम्ही फॉलो करता. एक एक्झाम्पल घेऊया आपण, ओके, जीसीडी काढण्याचं एक एक्झाम्पल घेऊया. Suppose you want to find GCD of f of x, factorization method. Fx equal to x raised to 8 minus 1 and gx equal to x raised to 6 minus 1. You have to find GCD of these two. Okay, GCD of these two you have to find. Now first of all I will find this by method of factorization. First method, that is a factorization. Method. Okay, factorization. That is the old method. Now factorize this fx. First of all, factorize this. If you have a factorization formula, it will become very easy. Otherwise, there is a way by which we can factorize. That is the which way. By remainder theorem we can find one factor, and by dividing another factor. I will explain in later. Okay, now x raised to 8 minus 1, but I have factorization formula. Now this is a x raised to 4 square minus 1 square, a square minus b square. Factors are in one bracket x raised to 4 minus 1, in another bracket x raised to 4 plus 1. Okay, now again I will factorize this. X square minus 1, x square plus 1. Okay, x square and x raised to 4 plus 1. Okay, now these are the factor of fx. Now what are the factors of gx? Gx equal to x raised to 6 minus 1. Now that is a x square, its cube, minus 1 cube. That means in one bracket x square minus 1, and another bracket a square, a minus b, in one bracket a minus b, and in another bracket a square, that is a raised to 4 plus ab, means x square plus 1 square. That is, these are the factor. Now what you have to do, these are the factorization. This is the factorization x raised to 8 minus 1. There are another methods
For factorization I will explain in another some example, that is factorize this. हे डायरेक्ट मिळतात तर मग कशाला डायरेक्टच मिळतात. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. परत ह्याचं फॅक्टरायझेशन होते. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स रेज टू 4 ॲज इट इज. आणि इथं बघा, इथं याचे परत एक्स स्क्वेअर इट्स क्यूब मायनस 1 क्यूब, आणि ह्याला परत फॅक्टर्स पडतात एक्स म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब, एका ब्रॅकेटमध्ये कुठला ए क्यूब मायनस बी क्यूबचे फॅक्टर्स काय ए मायनस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस काय बी स्क्वेअर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. आणि बघा आता कॉमन फॅक्टर्स कुठले आहेत, म्हणून जीसीडी कॉमन काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 1 अँड दॅट इज अ कॉमन डिव्हायझर एक्स स्क्वेअर मायनस 1. इट इज अ जीसीडी. ओके, इट इज अ जीसीडी. or again we can factorize if there are some factors, we can factorize this if there are factors. Now further there are no factors, that's why these are factorization. Okay, or there means we can factorize like this x cube square minus 1 x cube. Okay, that is x cube minus 1 and another bracket x cube plus 1. Now that is x minus 1 x square plus x plus 1, again this is x plus 1 and x square minus x minus 1. कुठला पण फॉर्म्युला वापरा, फॅक्टरायझेशन लक्षात ठेवा. नाही तर मी दुसरी मेथड सांगणारच आहे तुम्हाला, युक्लिडियन अल्गोरिदम, पण तुम्हाला फॅक्टरायझेशन येत असतील तर सोपी मेथड आहे. ओके, अँड नाव जीसीडी इज व्हॉट, जीसीडी इज एक्स स्क्वेअर. कॉमन घ्यायचे याच्यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1, दॅट इज अ जीसीडी. ओके, जीसीडी काय झाला मग एक्स स्क्वेअर मायनस 1. दॅट इज अ फॅक्टरायझेशन मेथड. काय केलं आपण, फॅक्टर्स पाडले, कॉमन फॅक्टर्स आहेत ते घेतले आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ते कॉमन फॅक्टर हाच होता, मल्टिप्लिकेशन केलं. नाव वी आर गोइंग टू एक्सप्लेन व्हेरी इम्पॉर्टंट मेथड, दॅट इज अ युक्लिडियन अल्गोरिदम. व्हॉट वी हॅव टू नाव लर्न, दॅट इज अ युक्लिडियन अल्गोरिदम. युक्लिडियन अल्गोरिदम, युक्लिडियन अल्गोरिदम. Okay, now what this method state, what did this algorithm state? Divide degree of fx is definitely degree of fx कशी आहे, greater आहे 8 आहे, याची 6 आहे. degree of gx, therefore divide fx by gx. fx ला कशाने डिवाइड करा, gx. fx ला कशाने डिवाइड करा, gx ने. बघा आता x raised to 8 minus 1 divided by x raised to 6 minus 1. ओके, नाव क्वेश्चन मध्ये बघा x raised to 8 यायला पाहिजे, म्हणजे इथे x स्क्वेअर येईल क्वेश्चन मध्ये. मग आपण काय करतो, x स्क्वेअर म्हणजे x raised to 6 into x raised to 2 x raised to 8 आला, यांचं मल्टिप्लिकेशन ह्याच्या खाली लिहितो, म्हणजे x raised to 8 minus x square. ओके, that is a minus plus cancel झाले, plus x square minus 1. okay, plus x square minus 1. now this is a remainder, this is a quotient. okay, now what this Euclidean algorithms say, or what is according to this algorithm what you have to do. पहिल्यांदा x raised to 8 minus 1 ला डिवाइड केलं x raised to 6 minus 1 नी, हा झाला quotient आणि ही झाली काय रिमाइंडर. नेहमी लक्षात घ्या, रिमाइंडरची डिग्री ही डिवायझर पेक्षा कमी पाहिजे, एक्स स्क्वेअर पेक्षा कमी आहे. पुढची स्टेप रिमाइंडरनी स्टेप 1 स्टेप 2 मध्ये काय करायचं बघा. स्टेप 2 मध्ये काय करायचं, ह्या रिमाइंडरनी ह्या डिवायझरला डिवाइड करायचं. एक्स रेज टू 6 minus 1 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 1. रिमाइंडर हा रिमाइंडर आहे, रिमाइंडरनी कशाला डिवाइड करायचं, पहिल्या डिवायझरला डिवाइड करायचं. ओके, रिमाइंडरनी पहिल्या रिमाइंडरला डिवाइड करायचं. परत इथं बघा, त्याला मी गोल करतोय. ओके, नाव डिवाइड करूया आपण, इथे लिहितो वाटल्यास क्वेश्चन. ठीक आहे, इथं वर लिहितोय. नाव एक्स स्क्वेअर मायनस 1 6 आहे, एक्स रेज टू 6 म्हणजे एक्स रेज टू कशाचा डिवाइड होईल, कशाने, मी क्वेश्चन मध्ये काय एक्स रेज टू 4. नाव एक्स रेज टू 4 डिवाइड केला आपण, एक्स रेज टू 4 डिव्हिजन मध्ये घेतला म्हणजे एक्स रेज टू 4 इंटू दिस x raised to 6 minus x raised to 4. okay, this will be minus and this will be plus, this will get cancelled and this is a plus x raised to 4 minus 1. okay, डिव्हिजन झालेलं नाही.
डिव्हिजन झालेलं नाही. का का कारण अजून डिग्री ह्याची याच्यापेक्षा काय आहे, मोठी आहे. डिग्री कशी आहे, डिग्री मोठी आहे. ठीक आहे. मग x⁴ येण्यासाठी काय प्लस x⁴ पाहिजे, म्हणजे x² हा क्वेश्चन मध्ये येईल. x² हा क्वेश्चन मध्ये येईल, म्हणजे x² × x² x⁴ x² × 1 दॅट इज x². ओके. नाव हे मायनस करणार आपण, म्हणजे हा कॅन्सल झाला, हा प्लस होईल, मायनस करतोय म्हणजे, आणि मग हा प्लस x² - 1. ओके. डिग्री अजून पण छोटी झालेली नाही. क्वेश्चन मध्ये 1 येईल, x² - 1 आहे ना, x², 1 × x² - 1 × 1, आणि मग आता हे झालं रिमाइंडर 0. ही प्रोसेस जर रिमाइंडर 0 आला नाही तर परत ह्या रिमाइंडरनी ह्या डिवायझरला डिवाइड करायचं. असं कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत रिमाइंडर काय येत नाही, 0 येत नाही. मिनिंग कळतंय, जोपर्यंत रिमाइंडर काय येत नाही, 0 येत नाही. आणि मग लास्ट नॉन झिरो डिवायझर आहे ना, डिवायझर इज GCD. इथं आता 0 आला म्हणजे नॉन झिरो लास्ट डिवायझर कुठला झाला किंवा नॉन झिरो रिमाइंडर म्हटलं तरी चालेल. आणि तो कुठला आहे, x² मायनस, म्हणून GCD किती झाला, x² - 1. दॅट इज द GCD. दॅट इज युक्लिडियन अल्गोरिदम. म्हणजे काय करायचं बघा, परत सांगतोय, जर 2 नंबरचा युक्लिडियन अल्गोरिदमने GCD काढायचा असेल इंटिजर्स मध्ये, तर काय करतो आपण बघा. त्याचं एक्झाम्पल घ्या, 20 आणि 30चं घ्या. 30 आणि 20 काय करणार, 30 ला 20 ने डिवाइड करणार, रिमाइंडर आली 10. नंतर ह्या 10 ने ह्या 20 ला डिवाइड करायचं. आता पण तेच केलं, ह्या रिमाइंडरने ह्याला डिवाइड केलं, 10 ने 20 ला. 10 2 किती झाले, 20. रिमाइंडर किती आली, 0. आता 0 रिमाइंडर येईपर्यंत ही प्रोसिजर चालू ठेवायची. 0 आला म्हणजे लास्ट हा डिवायझर हा झाला GCD, म्हणून हा 10 काय झाला ह्याचा GCD. दॅट इज अ युक्लिडियन अल्गोरिदम इन इंटिजर. and in same way there is a Euclidean algorithm in polynomial. Means there are 2 methods for finding GCD of polynomials. One is a factorization and another is a Euclidean algorithm. दोन्ही का सांगितल्या, कधी जर फॅक्टर सिंपल असतील तर युक्लिडियन अल्गोरिदम वापरण्याची गरज नाही, फॅक्टर्सनी काढू शकता. आणि जर तुम्हाला फॅक्टर्स जड वाटत असतील तर एकाने दुसऱ्याला डिवाइड करत जायचं. ही प्रोसिजर कुठपर्यंत करायची, जोपर्यंत रिमाइंडर काय येत नाही, 0 येत नाही. आणि जेव्हा 0 रिमाइंडर येईल त्यावेळेचा डिवायझर म्हणजे नॉन झिरो डिवायझर हा म्हणजेच काय असेल, त्याचं काय असेल, GCD. ओके. नाव टेक अनदर एक्झाम्पल. काय नाही का, अगदी सोपे एक्झाम्पल्स आहेत, कुठलं पण घेऊ शकता तुम्ही. दुसरं एखादं घ्या. नाव x⁻⁸ - 1 x⁻12 - 1 is fx and gx. थोडक्यात आपण GCD काढला म्हणजे काय, कॉमन डिवायझर काढला, पण तो ग्रेटेस्ट. ओके. नाव बघा, आता दोन्ही वेळी काढतोय मी मुद्दा म्हणून, तुम्हाला कुठला पण वे वापरू शकता तुम्ही. पहिल्यांदा युक्लिडियन अल्गोरिदमच घेऊया आपण, म्हणजे डिग्री कोणाची जास्त आहे, डिग्री ऑफ x⁻12 - 1 is greater than degree of x⁻8 - 1. Therefore divide this x⁻12 - 1 ला कशाने डिवाइड करा, x⁻8 - 1 ने डिवाइड करा. काय येईल क्वेश्चन, x⁻4 किंवा इथे लिहितो x⁻4, x⁻8 × 4 x⁻12 -1 ला सोडू नका, -x⁻4 हे आपण मायनस करतोय पॉलिनॉमियल, मायनस म्हणजे साइन बदलतोय, हा कॅन्सल झाला, हा उरलाय 1 म्हणजे प्लस x⁻4 आणि हा -1. हे झाली नंबर 1. नंबर 2 ही प्रोसिजर कुठपर्यंत, जोपर्यंत रिमाइंडर 0 येत नाही. नंबर 2, आता ह्या रिमाइंडरने कशाला डिवाइड करायचं, ह्या डिवायझरला, x⁻8 - 1 डिवाइडेड बाय x⁻4. बरोबर आहे. काय क्वेश्चन, x⁻4 येणार आहे ना, काय येणार, 4 येणार. x⁻4 ने डिवाइड केलं तर x⁻8 -x⁻4. परत मायनस करतोय आपण, हे पॉलिनॉमियल म्हणजे हा मायनस झाला, हा प्लस झाला, म्हणजे x⁻4 - 1. ओके. x⁻4 - 1. x⁻4 - 1 ने डिवाइड करतो आपण. ओके. दॅट इज x⁻4 - x⁻8. ठीक आहे, x⁻4 - x⁻2.
Now divide this third step, x raised to this remainder and this is divisor, x raised to 4 minus 1 ला कशाने डिवाइड करायचं, x raised to 4 minus 1 ने x raised to 4 minus 1 into 1 that is a किंवा इथे लिहा क्वेश्चन मायनस प्लस काय आला रिमाइंडर 0 आला, रिमाइंडर 0. ह्या वेळेचा जो डिवायझर आहे हा जीसीडी काय आला म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर काय आला x raised to 4 minus 1. that is a Euclidean algorithm. Okay, now by factorization also you can do this. By factorization बघा ज्याला कळते त्यांनी करा, अदरवाइज युक्लिडियन अल्गोरिदम नी बराबर डिवाइड करू शकता. हे फॅक्टरायझेशन नी सुद्धा येऊ शकेल. फॅक्टरायझेशन नी कसं येईल काही गरज नाही. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. x square minus 1 f of x and g of x is x cube 2x square minus x minus 2. Definitely degree of gx is what greater than degree of fx. म्हणजे ह्यानी डिवाइड करा म्हणजे x cube plus 2x square minus x minus 2 डिवाइड करा कशाने x square minus 1 ने. क्वेश्चन बघा काय x, कारण x into x square x cube होतात म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन याच्या खाली लिहितो आपण काय लिहिणार x cube minus x मायनस करतो म्हणजे हा मायनस झाला हा प्लस झाला. आता 2x square आहे ॲज इट इज, इथे x square ची टर्म आहे 2x square ॲज इट इज, मायनस x प्लस x मायनस x आणि हा प्लस x हा पण कॅन्सल झाला. ओके 2x square ॲज इट इज आणि हा काय मायनस 2. ओके, मग आता क्वोशंट मध्ये काय येणार, x स्क्वेअर आहे म्हणजे इथे 2 येणार प्लस 2x स्क्वेअर मायनस 2 मायनस करतो म्हणजे हा मायनस हा प्लस कॅन्सल झाले. रिमाइंडर काय आला 0. पहिल्याच डिव्हिजन मध्ये रिमाइंडर 0 आला म्हणजेच मग हा डिवायझर जो आहे तो जीसीडी इक्वल टू x स्क्वेअर मायनस 1 लास्ट दॅट इज अ जीसीडी. ओके, दॅट इज अ युक्लिडियन अल्गोरिदम. अजून एखादा पाहिजे असेल तर अजून एखादं घेऊ शकता. ओके, पाहिजे असेल तर घेऊ शकता. x क्यूब प्लस 1 x मायनस 1, x क्यूब प्लस 1 x मायनस 1, x क्यूब प्लस 1 x मायनस 1, x क्यूब प्लस 1 another x minus 1. Now use Euclidean algorithm, that is x cube plus 1 divide it by x minus 1. x square इथं लिहितोय x square क्वोशंट येईल कारण x minus 1 into x square, x cube minus x square आला हा मायनस हा प्लस कॅन्सल झाले 1 प्लस म्हणजे हा प्लस x square. शक्यतो टर्म कसे लिहायच्या डिसेंडिंग ऑर्डरने. x स्क्वेअर आहे वरती काय नाही म्हणजे हा प्लस x स्क्वेअर आहे नंतर 1 आहे बरोबर. अजून क्वोशंट म्हणजे अजून प्रोसिजर झाली नाही म्हणजे हा डिव्हिजन झाला नाही कारण नेहमी रिमाइंडरची डिग्री ह्याच्यापेक्षा कमी यायला पाहिजे. परत x स्क्वेअर येण्यासाठी इथं प्लस x करणार आपण, प्लस x करणार म्हणजे काय येणार हा x स्क्वेअर मायनस x. बघा हा क्वोशंट आहे म्हणजे x इंटू दिस म्हणजे x स्क्वेअर मायनस x हा मायनस हा प्लस x आणि हा प्लस 1 ॲज इट इज. ओके, प्लस 1 ॲज इट इज. आता बघा ह्याची डिग्री अजून नाही आहे ना प्लस 1 म्हणजे काय x मायनस 1. ओके, मायनस करतो म्हणजे हा मायनस हा प्लस 1 प्लस 1 काय 2. रिमाइंडर 0 आला का नाही, ही एकच स्टेप झाली ह्याने डिवाइड केला आपण रिमाइंडर 2 आला. रिमाइंडर 2 आला म्हणजे आपले स्टेप 2 पुढे जायला पाहिजे. रिमाइंडर जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत प्रोसिजर चालू ठेवा. आता काय करणार आपण ह्या 2 ने x मायनस 1 ला डिवाइड करणार, x मायनस 1 डिवाइडेड बाय 2. ओके 2 इथं काय येणार आहे x येण्यासाठी कसं क्वोशंट मध्ये काय यायला लागेल x लिहिला तर 2x येतोय आपल्याला पाहिजे 1x म्हणजे किती येणार हाफ x चा क्वोशंट येईल 2 into हाफ x म्हणजे x झाला. आणि ओके मायनस करूया हा मायनस झाला कॅन्सल झाला -1 ॲज इट इज. -1 काय झाला ॲज इट इज. ओके -1 ॲज इट इज. हा रिमाइंडर आहे 1 + 1. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा x मायनस कुठला होता x -1. ठीक आहे, नाही झालाय म्हणजे काय रे अजून डिवाइड करायला लागेल. हे बघा
परत बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हा झालाय क्वेश्चन, आणि म्हणून आपण हा जो रिमाइंडर आहे एक्स स्क्वेअर प्लस काय आला होता एक्स, हा एक्स रिमाइंडर किती आला 2 आला. परत बघा एकदा एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर. ओके, हा एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस एक्स झाला मायनस, आणि हा प्लस 1 म्हणजे हा झाला एक्स प्लस 1. एक्स प्लस 1 नंतर आपण कशाने डिवाइड केला 1 म्हणजे 1चा क्वेश्चन 1 म्हणजे एक्स मायनस 1. ओके, म्हणजे हा झाला मायनस आणि हा झाला प्लस 1 प्लस 1 2. मग आपण ह्या रिमाइंडरनी ह्याला डिवाइड केलं एक्स मायनस 1ला. बघा आता 2 हाफ इंटू 2x दॅट इज अ एक्स. ओके, नाव मायनस 1 ॲज इट इज. आता मायनस 1ला काय करा, कशाने डिवाइड करा, मायनस 1ला 2ने डिवाइड करा. स्टेप 3. ओके, मायनस 1ला कशाने डिवाइड करा, 2ने डिवाइड करा. म्हणजे हा पॉलिनॉमियल आहे, लक्षात घ्या 2 पॉलिनॉमियल आहे, त्यामुळे हे इंटिजरचं नाही, नाहीतर कन्फ्यूज करा. इंटिजर नाही आहे, लक्षात घ्या इंटिजरचं डिव्हिजन नाही आहे, पॉलिनॉमियलचं आहे. हा -1 इंटू एक्स रेस टू 0 आहे, हा 2 इंटू एक्स रेस टू 0 आहे. त्यामुळे दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. तुम्हाला इथे इंटिजर कसं, म्हणजे इथं काय येईल मग मायनस किती येईल, हाफ येईल आहे ना. 2 इंटू मायनस हाफ, 2 इंटू मायनस हाफ किती झाले, -1 झाले. रिमाइंडर काय आली 0, आणि म्हणून लास्ट डिवायझर जीसीडी किती आला 2 आला. परंतु एक लक्षात घ्या 2चा बघा हे बघा 2 आणि 1 हे असोसिएट आहेत, त्यामुळे जीसीडी वी कॅन ऑल्सो राईट what we can also write GCD as 1. 2 आहे म्हणजे 1 सुद्धा, कारण हा याचा असोसिएट आहे. as they are associates बरोबर आहे, असोसिएट्स आहेत हे ह्यांचे. त्यामुळे आपण काय करू शकतो, पॉलिनॉमियल मध्ये 1 2 ला डिवाइड करतो आणि 2 1 ला डिवाइड करतो. इंटिजर मध्ये नाही बोलत, परत मी तेच सांगतोय, इंटिजर मध्ये नाही बोलत. पॉलिनॉमियल मध्ये 1 हा पॉलिनॉमियल 2 ह्या पॉलिनॉमियलला डिवाइड करतो आणि 2 हा 1 ला डिवाइड करतो, म्हणून ते एकमेकांचे असोसिएट आहे. म्हणजे जीसीडी 2 च्या ऐवजी 1 लिहिला तरी चालेल. फॅक्टरायझेशन मध्ये बघा, आता फॅक्टरायझेशन मध्ये बघा ह्याचं तुम्हाला लगेच कळेल. फॅक्टरायझेशन काय आहे, आता फॅक्टरायझेशननी पण सांगतोय तुम्हाला, नाही तर गोंधळाल कसं तुम्ही. महत्वाचा मुद्दा डिस्कस करतोय मी की तुम्ही डिवाइड केल्यानंतर 2 आला जीसीडी, हरकत नाही 2 लिहिला तरी चालेल. पण एखाद्याने जर फॅक्टर्स काढून केला तर एफएक्सचे फॅक्टर काय आहेत, ए क्यूब मायनस बी क्यूब, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस 1. ओके, आणि जीएक्स काय आहे, याच्याला फॅक्टरच पडत नाहीत. मीन्स देअर इज नो कॉमन फॅक्टर, नो कॉमन फॅक्टर मीन्स व्हॉट, 1 इज अ कॉमन फॅक्टर. म्हणजे जीसीडी काय झाला, जीसीडी 1 झाला. त्याने काढलेला 2 असेल, याने काढलेला 1 असेल, ठीक आहे. म्हणजे जीसीडी 2 असू शकतात, पण फक्त अप टू असोसिएट आहे ना, युनिक आहे. लक्षात घ्या जीसीडी इज अ युनिक, जीसीडी युनिक आहे, जीसीडी इज युनिक. परंतु काय बघा, महत्वाचं वाक्य वापरतो मी, युनिक आहे. अप टू काय, असोसिएट. एकाने काढला 2, एकाने काढला 1, पण हे एकमेकांचे असोसिएट आहेत. असोसिएट्स आहे म्हणजे काय, मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला. असोसिएट आहेत म्हणजे काय, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल्स येणार आहे की नाही. असोसिएट आहे म्हणजे काय, एक दुसऱ्याला डिवाइड करेल, दुसरा पहिल्याला डिवाइड करेल. हे तेव्हा शक्य आहे की जेव्हा एफ बरोबर आहे ना, तेव्हा एफ फर्स्ट इज मीन्स कॉन्स्टंट इनटू सेकंड. म्हणजे त्याचा अर्थ अप टू असोसिएट हे युनिक असतात. तुम्हाला युनिक एकाने 2 काढला, दुसऱ्याने एकाने 1 काढला, एकाने 2 काढला. म्हणून लक्षात घ्या, इफ डी अँड डी डॅश आर जीसीडी, डेफिनेटली डी डिवाइड डी डॅश अँड डी डॅश डिवाइड डी. अशा वेळेला डी अँड डी डॅश आर असोसिएट्स म्हणजेच ते अप टू काय असोसिएट, दे आर युनिक. स्टेटमेंट महत्वाचं आहे. म्हणजे 1 आणि 2 असणं काय एकच अर्थ आहे त्याचा, कारण ते एकमेकांचे असोसिएट आहेत. ओके, आणि म्हणून जीसीडी कसा काढायचा दोन्ही मेथड तुम्ही बघितल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला 0 कसेच काढायचे पॉलिनॉमियलचे ते आपण घेणार आहोत. ओके, बाय.